1992-93 सालात काही मला असं वाटतं महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होतं. त्याची खरी किंमत खूप होती. लोकांनी ते वाचावं म्हणून ते 10 रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं. एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला 1 लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा. आणि मी ते पाठवली. हळूहळू प्रसार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला. त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो, अरे छापा रे, पुनर्मुद्रण करा, करत नव्हते. परंतु मला असं वाटतं की 2 महिने झाले असावे, मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं असं असं. त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे, कार्यवाही करा. आणि माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर केली. नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं. आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे अनुदान 100 रुपयाला तरी आम्हाला द्या. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं 100 रुपये नाही, 50 रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे. आणि ती पुस्तकं जे आहे त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे. आपण सगळ्यांनी यावं, पुस्तकं घ्यावी, वाचावी. म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं, सावित्रीबाई फुलांचं म्हणणं, बाकीचं वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे, पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळतं. त्यावेळेची परिस्थिती, ते संदर्भ बरेचसे आता बदललेले आहे. परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला, कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पोहून जावं लागलं, हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल. माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी. त्याच्याबरोबर एक हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती. त्याच्यामध्ये काही लोकांचे त्याच्यावर आक्षेप आहे. उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा सगळे संदर्भात आंदोलन करत आहेत. निर्माणे तुम्हाला येऊन भेटून गेलेली होती. तुम्ही ते टीजर आणि गाणे जे आले त्याचे तिने दृश्य आहेत महात्मा फुलेंना मारहाण केलेली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही. धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, इतिहास आणि इतर पुस्तकं, त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. कारण म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चर मध्ये कमी जास्त, कारण तो सिनेमाचा एक भाग आहे. म्हटलं पण ठीक आहे, तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही तेव्हा आम्ही पुरावा देतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा त्यांनी काय म्हणतात ना, ते सेन्सर बोर्ड, ते बोर्ड जे आहे सेन्सॉर बोर्ड असेल, सेन्सर बोर्ड, त्याची परमिशन मिळाली. परत त्यांनी आमचा ट्रेनिंग मागितलं, समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं. मग आता करायचं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, कुणाच्या भावना दुखवायचं असं नाही. आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे, त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना. पण उलट पक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, भवाळकर होते, परांजपर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूने लढत होते, त्यांना मदत करत होते. आणि जे कोणी ती शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला, खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे हे आपल्या मातंग समाजाचे, आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार काय हे शाळा कोणी बंद करू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूला शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. त्यावेळेचे संदर्भ बदलले असते,
त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही, असं म्हणत नाही. पण त्यावेळेला असं झालं होतं. महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण आता या चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डाने काही निकष लावलेले आहेत, काही सीन यामध्ये कट करायला लावलेले आहेत. त्याला आता मला काय तशी काही माहिती नाही. मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो. ते काय त्यांचं काय म्हणतात ते मनोज महादेवन आणि प्रोड्युसर त्याने सांगितलं साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे आपण दाखवतच असतो. पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही. पाहून घ्या काय त्याच्यावरती टीका करताना जयंत पाटील असं म्हणले की इकडच्या प्रोपागंडा मूव्हीज आहेत जसं की केरला स्टोरीज आणि काश्मीर फाईल्स त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली. त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डावरती टीका करताना ते असं म्हणले की त्याची मानसिकता करून सेन्सॉर बोर्ड कोण काय म्हणतं हे मला काही म्हणायचं नाही. दुसऱ्या काही वादंगात करायचं नाही. मला महात्मा फुले वाडा भिडे वाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे. मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजे, वाटण्यात आली पाहिजे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय. पहिला मराठी सिनेमा काढला आचार्य अत्रे यांनी. त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. मग अलीकडे जो सत्य शोधक सिनेमा सुद्धा अतिशय चांगला काढला. पण हिंदीमध्ये पहिल्यांदाच येतो. मला असं वाटतं कोणी विरोध करू नये. आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय. आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे. माणिकराव कोकाटेंचं एक वक्तव्य व्हायरल होते. तुमच्या जिल्ह्यातले सहकारी म्हणून फक्त हा प्रश्न विचारतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली की शेतकरी हे साखरपुडे आणि लग्न करतात असं ते म्हटले. तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीनं निर्वसना झाली पाहिजे किंवा त्याची डर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती? हे बघा त्यांच्या संदर्भात मला अनेक नाशिकला पण तुमच्या घरी मंडळ आहेत ना, त्याने उत्तर दिलं की नो कॉमेंट. पुढचा प्रश्न. तुम्ही मगाशी शरद पवार साहेबांचा उल्लेख केला की शरद पवारांनी 1 लाख रुपये दिले त्याचा प्रसार झाला. अजित पवार म्हणून असं म्हणे की शरद पवार आमची दैवत आहे. मग आजही काय तुमची शरद पवारांविषयी भावना काय आहे? त्यामुळे बरीच ही चर्चा सुरू झाली की नाही शरद पवारांचा आशीर्वाद अजित पवारांना आहे, तुमच्या पाठीशी आहे. हे बघा ऐका ना, माझा भाग्य आहे की 25-27 वर्ष जे आहे मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उजवा संधी मिळाली. नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. हे दोघेही नेते जे आहेत हे मोठे नेते आहेत. त्या दोघांपासूनही आम्ही शिकलो आणि दोघेही मला जे आहे आदरस्थानी आहे. सर, राहुल गांधी जातीय जनगणनेची पुन्हा एकदा मागणी केली. तुम्ही आग्रही होतात जातीय जनगणना? होय, आम्ही आजपासून नाही, आम्ही गेली 25-30 वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल, पटना मैदान, गांधी मैदान पटनाचं, जयपूरचं असेल, महाराष्ट्र हिंदुस्थानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या. एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या. प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे ते नगरपालिका जिल्हा परिषदेत अडकून पडलेलं का? 9 जजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर तर एकदा ते तरी करा. नंतर ठीक आहे, करा आमची जनगणना. त्याच्यासाठी 2010-11 मध्ये सुद्धा मी सुप्रीम कोर्टात गेलो. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे. सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते, त्यांनी प्रश्न मांडला तिथे. त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व यादव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली. प्रणब मुखर्जींनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही जनगणना करतो. लोकसभेत सांगितलं. म्हणून मी केस मागे घेतली. त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनर कडून करण्याऐवजी शहरातली ते युडी डिपार्टमेंटने करावी, गावची जी RDD ती करावी, असं सगळं केलं. तर म्हटलं काय होतं ते होऊ द्या.
पण सेन्सस कमिशनरकडे जे होते त्याच्यामध्ये खोटं जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे, तुरुंगाची शिक्षा आहे. इथे काहीच नाही आहे. पण ती सुद्धा जे आहे तो डाटा तो 2016 साली आला सरकारकडे. त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज देशातला अतिशय गरीब आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. पण त्यांनी काय केलं, आकडा काय सांगितलं, आणि त्यामुळे आता अजूनही अडचणी सुरू आहे. मग एक तर जनगणना करा तरी, नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे शेकडा म्हणून पक्षासोबत त्यांची तर भूमिका जातीय जनगणनेची नाही असं ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल, पण आम्ही आमच्या नेत्यांचे आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्ही सांगतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत. काय समता परिस्थितीचे ध्येय आहे. एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित त्या किंवा माणसं मोजा संपलं. शिर्डीमध्ये काही बेघरचे अधिकारी त्यांचे मृत्यू झाले, गोळा करून गेले. तुम्ही नाशिकमध्ये मागणी केली होती की अधिकाऱ्यांच्या सिग्नलला खूप त्रास आहे आणि त्यांना बेघर रूममध्ये शिफ्ट करावं लागतं. सक्सेसफुली राबवता येतंय. मला माहिती आहे, माझ्याकडे होम डिपार्टमेंट होतं तेव्हापासून मला माहिती आहे की विश्वागृह सुद्धा सरकार बांधतं. ती मुंबईत आहे, आवडलं चेंबूरला, आमची कुठे प्रत्येक ठिकाणी असते. पण अशा लोकांना काय त्यांना नेलं पाहिजे, त्यांना औषध पाणी द्यायचं तर दिलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आणखी काय सुधारणा करता येईल ती केली पाहिजे. माणसासारखं वागवलं पाहिजे. काय आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो, त्या माणसांना सुद्धा जगव, एवढंच माझं म्हणणं आहे. साहेब, तुम्ही शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही नाशिक जिल्ह्यातून येता. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नाही. भविष्यकाळात तुमच्याकडं मेळावा जो आहे तो अयोध्येमध्ये प्रयागराजला जसा झाला तसा होतोय. जिल्ह्यामध्ये काही कामं लागली आहेत अशा पद्धतीचा आरोप केला जातो. काय त्याच्यामध्ये सत्यता आहे का? पालकमंत्री नसल्यामुळे अडचण होते का? सर, मंगेशकर हॉस्पिटल सदा मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात, पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतायत आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात. मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात एक स्थानिक प्रश्न आहे. वडील आता एक प्रकरण झालं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आता वडीलजीवर बोलताना म्हणले की मंगेशकर कुटुंब हे लुटारूची टोळे आहे. मंगेशकर कुटुंब आणि ते हॉस्पिटल लुटारूची टोळे आहे. आता सध्या तर मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही, कारण सरकारची कमिटी नेमली आहे. त्यांनी सुद्धा असाच हे दिला की त्यांच्याकडे 37 कोटी रुपये शिल्लक आहे, काहीतरी असं काहीतरी मध्ये आलं होतं. आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहायला. आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही. काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते बघताय. महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस दिलेली आहे. परंतु हे उदाहरण आहे, जे म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली, त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो, गरिबांची सेवा करणे, मानवाची सेवा करणं. काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे. आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते. चला, धन्यवाद. तुमचे प्रश्न काही संपणार